नमस्कार मित्रांनो, डे नंबर 1 च्या व्हिडिओ नंबर 4 मध्ये तुमचं मनपूर्वक खूप खूप स्वागत आणि अभिनंदन सुद्धा। मी अनिल जंजाळ, रूरल वेल्थ कोच अँड फायनान्शियल एज्युकेशन मार्गदर्शक। तुम्ही व्हिडिओ 4 मध्ये सहभागी झाल्यात म्हणजे तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात आर्थिक बदल करायचा आहे। म्हणून मी तुम्हाला आज गोल सेटिंग कशी करायची याबद्दल शिकवणार आहे। त्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, शेतकऱ्यांचं सर्वात मोठं दुःख काय आहे? फक्त पावसाळा नाही, फक्त दुष्काळ नाही, फक्त बाजारभाव नाही, तर सर्वात मोठं दुःख म्हणजे वर्षभर कष्ट करूनही वर्षाच्या शेवटी हातात काहीच उरत नाही। बिचारा शेतकरी सकाळी 5 वाजतापासून उठतो, दिवसभर कष्ट करतो, कधी पाऊस दगा देतो, कधी रोगराई दगा देते, कधी आलेला पीक हा वन्यप्राणी नुकसान करतात आणि त्यातूनही पीक झालं तर बाजार भाव मिळेल याची खात्री नाही। हे प्रत्येक शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबाचं दुःख आहे। आज गावखेड्यामध्ये जे परिस्थिती आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। एका गावामध्ये 2 शेतकरी राहतात, त्यांचं नाव रामभाऊ आणि श्यामभाऊ। ते दोघांनाही सारखाच दुष्काळ होतो, त्याला दोघांनाही सारखाच उत्पन्न होतो। पण रामभाऊ हा पैसे आल्यानंतर घरी जातो आणि पत्नीला म्हणतो की आज आपण आलेल्या उत्पन्नाचं काम ठरवूया, ते वर्षभरामध्ये आपण कसे खर्च करायचे ते ठरवूया। ते दोघंही वही आणि पेन घेतात आणि सर्वात आधी त्यांचे वर्षभराचे काम लिहितात। असलेला कर्ज कमी करणे, मुलाच्या शिक्षणासाठी पैसे बाजूला ठेवणे, तिसरं काम पुढील वर्षासाठी बियाणे आणि खत घेण्यासाठी पैसे बाजूला ठेवणे, आणि चौथं काम म्हणजे इमर्जन्सी फंड तयार करून ठेवणे। अशा प्रकारे त्या कामाची विभागणी करतात आणि त्या कामाला दिनांक देतात, रक्कम देतात आणि त्या कामासमोर काम लिहितात, ते कोणत्या कामासाठी खर्च करायचे आहे। आपण पाहूया आता श्यामभाऊला तेवढेच पैसे मिळतात आणि तो विचार करतो नंतर बघू। आलेले पैसे सणामध्ये खर्च करतो, त्याच्याकडे काही उधारी असते ते उधारीसाठी खर्च करतो आणि काही अनावश्यक खर्च करतो आणि 3-4 महिन्यानंतर त्याच्याकडे काहीच शिल्लक नसतात। यातून एक लक्षात येतं, फरक फक्त पावसाचा नसतो, फरक फक्त बाजारभावाचा नसतो, तर तो फरक असतो ध्येयाचा। यातून आपल्याला एक सर्वात मोठा धडा मिळतो, तो म्हणजे आपल्याकडे कमी उत्पन्न असलं तरी चालेल, पण त्या उत्पन्नाला दिशा असली पाहिजे। आज मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल ॲक्शन सांगतो, एक कृती सांगतो। घरचे सर्व लोक तुम्ही एकत्र बसा, मोबाईल बाजूला ठेवा आणि तुम्हाला स्वतःसाठी 3 ध्येय ठरवा। पुढील 12 महिन्यामध्ये आपल्या कुटुंबासाठी आर्थिक ध्येय काय आहे, दुसरा गोल लिहा। तो ध्येय आपल्या कुटुंबासाठी का महत्त्वाचा आहे ते लिहा आणि उद्यापासून तो ध्येय पूर्ण करण्यासाठी कोणती एक छोटी कृती करणार आहात ते लिहा। उदाहरणार्थ, संपूर्ण खर्च हा वहीमध्ये लिहा। आठवड्याला 200 रुपये 500 रुपये जमा करा आणि अनावश्यक खर्च कमी करा, अन्यथा पूर्णच बंद करा आणि त्याचे फोटो काढा आणि कमेंट बॉक्समध्ये मला पाठवा आणि त्यावर एक वाक्य लिहा, आम्ही आमच्या कुटुंबाच्या आर्थिक भविष्याची दिशा ठरवलेली आहे। तुम्ही